ही रूम नंबर 1 आहे, गॅलरी नंबर 1 म्हणतात ह्याला. अशा टोटल 6 रूम आहेत. प्रत्येक रूममध्ये वेगवेगळे महात्मा गांधीजी हे सगळे बंदिवासात राहिलेले होते. हे तर आहे. आता हे बघा, श्रीमती, हे 2 नंबरची गॅलरी आहे. श्रीमती मीराबेन आणि श्रीमती प्रभावती नारायण बंदी की हालत में इस हॉल में पुणे में रहती थी 1942 से 1944. श्रीमती मीराबेन आणि श्रीमती प्रभावती नारायण इथे ह्या रूममध्ये राहत होते बंदीच्या अवस्थेमध्ये. ह्या गॅलरी नंबर 3मध्ये महात्मा गांधी जी सरोजनी नायडू बंदी की हालत में इस कमरे में रहती थी 1942 ते 1943. हा कालावधीमध्ये सरोजनी नायडू या रूममध्ये राहिलं होतं. स्वास्थ्य खराब होने से उन्हें बिना शर्त रिहा किया गया. याच्यामध्ये आता हे करेंगे या मरेंगे या चळवळीचं असं करून ठेवलेलं आहे. आणि डॉक्टर उषा मेहता यांचं. हा गॅलरी नंबर 4 आहे. महादेवभाई देसाई गांधीजीचे जे सेक्रेटरी होते ते 15 ऑगस्ट 1942 में उनका देहांत हुआ सेक्रेटरींचा. ही रूम आहे गॅलरी नंबर 4. हे बघू शकता तुम्ही. म्हणजे बंदिवासातच त्यांचा मृत्यू झाला गांधीजींच्या सेक्रेटरीचा, इथेच याच ठिकाणी. हे आहे गॅलरी नंबर 5. महात्मा गांधी आणि पूज्य कस्तुरबा बंदी की हालत में इसी कमरे में रहते थे 1942 ते 1944 साली. महाशिवरात्री के दिन 1944 रोजी महात्मा गांधी म्हणजे कस्तुरबा गांधींचा इथंच याच रूममध्ये मृत्यू झाला. तुम्ही बघू शकता. हे महात्मा गांधीची चप्पल, त्यांची माळ आणि बरंचसं सामान इथं आहे. चेअर आहे, त्यांचे फोटो वगैरे लावलेले आहेत ह्याच रूममध्ये, बसायचं अरेंजमेंट वगैरे. गॅलरी नंबर 6 आहे. इथं MD गिल्डर, MD डॉक्टर MDD गिल्डर और पैरेलल नैयर बंदी की हालत में आ रहे थे और इसी भवन में दफ्तर भी चलता था. हे त्यांचे इथं ते राहिलेले आहेत ह्या ऑफिसमध्ये. हे हॉल ऑफिसमध्ये काम करत होतं. तुम्ही हे टोटल असं सर्व जे काही आहे म्हणजे बंदिवासात असताना महात्मा गांधीजींचं त्यावेळेस त्यांनी आता म्युझियम बनवून ठेवलेलं आहे. म्हणजे 1892 साली याचं कन्स्ट्रक्शन करण्यात आलं, ज्याची कॉस्ट 12 लाख रुपये आली होती. दुष्काळग्रस्तांना काम मिळावं म्हणून हा पॅलेस बांधण्यात आला, आगा खान पॅलेस.